मित्रांनो नमस्कार, मी संजय पराडकर। आज मी तुम्हाला माझ्या एका पुस्तकाचं अभिवाचन करणार आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे डोलणारी खुर्ची आणि अण्णासाहेबांची खाट। हे पुस्तक मी 8 भागांमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। चला तर पहिल्या गोष्टीला सुरुवात करतो। पुण्यातील नारायण पेठेतील वाडा, केळकर वाडा। गणेश रामकृष्ण केळकर, वय वर्ष 72। वाड्यात समोर अंगण आणि आप्पा केळकरांच्या 2 खोल्या। एका खोलीतून रस्ता दिसायचा। गेली कित्येक वर्ष आप्पा त्या खिडकीतून रस्त्यावरची माणसं, वर्दळ, रिक्षा पाहत एका डोलत्या खुर्चीत बसलेले असायचे। सगळे त्यांना आप्पा म्हणायचे। पोस्ट मास्तर म्हणून 30 वर्ष नोकरी करून निवृत्त झालेले आप्पा, नाकासमोर आयुष्य जगलेले आणि वडिलोपार्जित वाडा। तसे आप्पांचे जीवन हलाखीचे होते। एकट्याचा पगार, 2 मुलांचं शिक्षण, जेमतेम महिना काढत। थोडीफार उधारी पण असायची। त्यांची पत्नी दुर्गा काटकसरी होती म्हणून संसार नीट झाला। त्यांची दुर्गा 4 वर्षापूर्वी कॅन्सरने वारली। त्यावेळी कॅन्सर समजत नव्हता आणि समजला तर त्यावर उपायही नव्हते। जडीबुटीची औषधं घेऊन तिने कशीबशी 2 वर्ष काढली होती। आता ती जाऊन 4 वर्ष होती। नंतर गेली कित्येक वर्ष आप्पा एकटेच दिवस काढत होते। दोन्ही मुलं तशी शिकलेली आणि सरकारी नोकरीत काम करणारी। नवीन घर घेणं जरा अवघडच होतं, म्हणून वाड्यातील जागेवर आपला हक्क राहावा म्हणून दोघांनी वाड्याच्या वरच्या खोल्यांचा कब्जा घेतला होता। आप्पा एकटेच खालील 2 खोल्यात राहायचे। आपल्या सोबतीची डोलणारी खुर्ची आणि त्याबरोबर गत आयुष्याच्या आणि दुर्गाच्या आठवणीत रमायचे। तोच एक त्यांचा विरंगुळा होता। आता आप्पा आणि ती डोलती खुर्ची हेच एकमेकांचे साथीदार होते। तर अशी ही आप्पांची पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट लवकरच। डोलणारी खुर्ची भाग 2। काय अण्णा, बरं आहे का? या प्रश्नाला अण्णांचं उत्तर ठरलेलं। अरे मला काय होतंय, तुला रोज इथे खाटेवर बसलेला दिसतोय ना। परळमधल्या बळवंत चाळीत 3ऱ्या मजल्यावर अण्णांची एक खोली, 10 बाय 15ची। त्यातच बाहेरील खोली, स्वयंपाकघर आणि एक मोरी। त्या चाळीतल्या सगळ्या खोल्या अशाच आणि खोल्यांसमोर जाण्याचा एक छोटासा वरांडा। अण्णांना 2 मुलं। मोठा मुलगा बदलापूरला, तो एका फॅक्टरीत कामाला होता। तो आणि त्याचं कुटुंब बदलापूरला भाड्याने खोलीत राहायचं। आणि दुसरा अण्णांबरोबर या चाळीतच राहत होता। तो मुलगा, त्याची बायको आणि त्याची 7 वर्षाची मुलगी, अण्णा आणि म्हातारी हे सगळेच त्या 10 बाय 15च्या खोलीत राहायचे। रात्रीला बाहेरच्या खोलीत मुलगा, सून आणि मुलगी, मागे स्वयंपाकघरात म्हातारी आणि अण्णांची वरांड्यातील खाट। हीच खाट गेले कित्येक वर्ष अण्णांची सोबत होती। सकाळी प्रातःविधी आटपले की अण्णा एकदा का खाटेवर येऊन बसले की दिवसभर तिथेच बसायचे। जेवायला आणि म्हातारीने कधी हाक मारली तरच ते घरात जात। 4ही बाजूने चाळ आणि मध्ये चौकात एक पाण्याचा नळ होता आणि त्या नळावर चाळकरी बायका, मुलं, बापे पाणी भरत असत। चाळीचा रस्ता या चौकातून जात असे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ दिवसभर दिसे। अण्णांचा दिवसभराचा वेळ ही रहदारी पाण्यात आरामात निघून जाई। येता जाता जाणारे लोक काय अण्णा हाक मारून जात,
त्यांना बरं आहे हे अण्णा उत्तर निदान 25 वेळा तरी देत. अशी ही अण्णांची खात आणि त्यांची पुढील वाटचालीची सोबत असणारी ही डोलणारी खुर्ची. याचा पुढील भाग 3 नंबरची गोष्ट लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णाची खाट, गोष्ट 3. ऑर्किड टॉवरचा 15वा मजला, नाही फ्लोअर म्हणायचा, कारण टॉवरमध्ये मजले नसतात. ब्लॉक नंबर 1501 मध्ये भाऊ पाध्ये वय वर्ष 71 आपल्या मुलाबरोबर राहत असत. त्यांची एक मुलगी अमेरिकेत बोस्टनला राहते. मुलगा आणि त्याची सून दोघेही CA. पार्थ हा नातू आणि त्यांची पत्नी उषा असे 5 जण एकत्र राहत. भाऊ पाध्ये आणि त्यांची पत्नी उषा दोघेही बँकेतून रिटायर झालेले. दोघांना पेन्शन असल्यामुळे कोणी कोणावर अवलंबून नव्हते. सर्वांनी एकत्र राहायचे या विचारांचे भाऊ आपली डोंबिवलीची 1 BHK जागा विकून या ऑर्किड टॉवरमध्ये 3 BHK फ्लॅटमध्ये ते राहायला आले. अर्थात डोंबिवलीच्या जागेचे पैसे पुरणारही नव्हते. आपला फंड आणि मुलाचे कर्ज हे त्यांना लागलेच. भाऊ पाध्यांची आता त्यांच्या मित्रांमध्ये शान होती. मुलगी अमेरिकेला, मुलगा आणि सून CA, भरघोस पेन्शन, काही कमी नव्हतं. भाऊ सोडून त्या घरात कोणीच रिकामं नव्हतं. मुलगा सून त्यांचे व्याप, पार्थ शाळेत आणि पत्नी उषा किचनमध्ये. 5 वर्षापूर्वी भाऊनी एक डोलती खुर्ची आणली होती. ती खुर्ची हीच त्यांची साथ होती. जेव्हा बघावे तेव्हा भाऊ बाल्कनीत त्या खुर्चीत बसून खालील असलेला रस्ता बघत बसायचे. त्यांच्या डोंबिवलीच्या आठवणी काढत, आपल्या जीवनाची गोळाबेरीज करत ते त्या खुर्चीत डोलायचे. ती डोलणारी खुर्ची त्यांची पुढच्या आयुष्याची सोबत होती. असे हे भाऊ, गोष्ट 4 लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णासावंतची खाट, गोष्ट 4. धारावी मुंबईची एक निशाणी आणि एक म्हणायला उपनगर. धारावीत जवळजवळ 3000 झोपड्या होत्या. हल्ली जरा पक्क्या विटांच्या आणि त्याच्यावर एक मजला चढलेला असे. दशरथ सोनावणे वय वर्ष 67 याची एक झोपडी याच धारावीत होती. जेमतेम 10 बाय 10ची, पण वर एक मजला असलेली. घरात माणसं 4, एक मुलगा, एक मुलगी, तो आणि त्याची बायको. मुलगा एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता आणि मुलगी एका दुकानात कामाला होती. दोघंही लग्नाची. दशरथ रस्त्यांची कामं करणाऱ्या कंपनीत मजूर म्हणून काम करायचा. दोन्ही मुलांना त्याने 10वी पर्यंत शिकवलं आणि नोकरीलाही लावलं. बायको धुणी भांडी करायची, पण आता तिला ते होत नव्हतं. मुलाला शिफ्ट होत्या, त्यामुळे तो घरात कधीही असला की झोपलेला असे. धारावीत प्रत्येक झोपडीसमोर एक मोरी, नळ आणि पाणी जायची पनळ असायची. गेली 5 वर्ष दशरथ त्याच्या झोपडीबाहेर एक खाट टाकून त्यावर बिडी पीत बसलेला असायचा. डोक्यात गरिबीचे, मुलांच्या लग्नाचे आणि पुढे काय होणार याचे विचार. हल्ली त्याचा खोकला वाढत चालला होता. त्याला हल्ली जास्त चालवतही नव्हते. आता उर्वरित आयुष्य त्याला त्या खाटेवर बसून काढायचे होते. ती खाट आता त्याची सोबत होती. तर असा हा दशरथ या डोलणाऱ्या खुर्चीत खाटेवर बसून तिथे आपलं जीवन व्यतीत करत होता. या डोलणारी खुर्ची आणि अण्णासावंतची खाट या पुस्तकातील कथेचा भाग 5वा लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णासावंतची खाट या कथेचा भाग 5वा. दादा पवार नाशिकचं एक मोठं नाव. महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक बडा आसामी. सारी जिंदगी गेली राजकारण खेळण्यात, पण आता थोडं वयही बघावं लागत होतं. वय वर्ष 69. हल्ली त्यांची तब्येत जरा नरम गरमच होती.
पाय बोलायला लागले होते, शक्ती कमी झाली होती, त्यातच डायबेटीस आणि ब्लड प्रेशर त्रास देत होते. पण राजकारण काही सोडवत नव्हते. नाशिकच्या त्यांच्या बंगल्यावर सतत मंत्री, आमदार, खासदारांची वर्दळ असे. हल्ली ते स्वतः फारसे कुठे दौऱ्यावर जात नसत. जे काय राजकारण चालायचे ते त्यांच्या नाशिकच्या बंगल्यावर. नाशिकचा त्यांचा बंगला म्हणजे राजेशाही थाट होता. स्विमिंग पूल, मोठं आवार, बाग, 4 गाड्या, 2 मोठे हॉल आणि 7 बेडरूम आणि खासगीतली खोली जिथे राजकारणातली गलबत चालायची. त्यांच्या बंगल्याला एक पोर्च होता आणि त्याच्या बाजूला एक मोठा लांबलचक वरांडा होता. त्या वरांड्यात एक टीपॉय, 4 खुर्च्या आणि एक डोलणारी खुर्ची होती. दादा पवार खूप वेळा तिथे बसून मीटिंग्स घ्यायचे आणि फक्त एकटे असले की ती मोठी डोलणारी खुर्ची वापरायचे. हल्ली त्यांच्या मीटिंग्स कमी होत चालल्या होत्या. ते एकटेच कधी त्या खुर्चीत बसून विचार करत असायचे. राजकारणातली माणसं आता त्यांच्यापासून लांब होत चालली होती. त्यांची राजकारणावरची पकड आता सुटत चालली होती आणि त्यांना एकटे पण जाणवायला लागले होते. त्यांचा एक मुलगा नुकताच आमदार झाला. त्याच्याकडे पक्षाची धुरा सोपवली आणि ते फक्त सल्लेवजा कामं करायला लागले. ती डोलणारी खुर्ची आता त्यांच्या सोबत होती. त्यावर बसून ते गत आठवणीत रमून जायचे. मंत्रिपद कसं मिळवलं, गेली 15 वर्ष पार्टी तिकिटावर ते कसे निवडून येत होते, मंत्रिपद कसं गेलं, मुलाला आमदारकी कशी मिळाली, ह्या अशा अनेक घटना त्यांच्या विचारात असायच्या. आणि ती डोलणारी खुर्ची त्यांच्या बरोबरीची आता साथ होती अगदी शेवटपर्यंत. तर या कथेचा 6वा भाग लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णासाहेबांची खाट या कथेचा भाग 6वा. न्यूजर्सी, न्यूयॉर्कचं एक उपनगर. तिथे आपले खूप भारतीय राहतात आणि मराठी लोकसुद्धा. श्रीयुत सुरेश दामले हे त्यापैकी एक. वय वर्ष 80. संपूर्ण आयुष्य बोरिवलीत गेलेलं. आता गेले 5 वर्ष ते न्यू जर्सीत मुलाकडे आहेत. त्यांची पत्नी सुनंदा वय वर्ष 76, ही पण तिथेच असते. तसे पूर्वी ते जर्सीत जाऊन येऊन असायचे. पण त्यांची 75 झाल्यावर मुलाने त्यांना सांगितले की भारतात आता तुम्हाला बघायला कोणच नाही, तर इकडे येऊन राहा. मग त्यांचे दोघांचे ग्रीन कार्ड आणि सिटिझनशिप झाली आणि गेले 5 वर्ष ते परत भारतात गेलेच नाहीत. जाऊन तरी काय करणार? काही नातेवाईक सोडले तर जवळचं तसं कोणीच नव्हतं. सगळे पाश तुटलेले आणि जर्सी हेच त्यांचं आता घर झालं होतं. त्यांचा मुलगा अविनाश आणि त्याची पत्नी रश्मी हे गेले 15 वर्ष आपल्या 2 मुलांबरोबर जर्सीत स्थायिक झालेले. अविनाश आणि रश्मी दोघे डॉक्टरेट झालेले आणि दोन्ही मुलं आता शाळेत जात होती. अविनाश एका कंपनीत डायरेक्टर होता आणि रश्मी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. अविनाशला त्याच्या जॉबमुळे खूप फिरती असायची. थोडक्यात सर्व घर सुरेश आणि सुनंदा दामले सोडून बिझी होतं. छोटासा टुमदार 4 बेडचा बंगला, 2 गाड्या, पुढे छोटीशी बाग आणि मागे पॅटिओ. अमेरिकेतील घरांचा हा एक स्टँडर्ड पॅटर्न. सकाळी 9 वाजता सर्वजण ऑफिस शाळेसाठी बाहेर पडत. सुरेश आणि सुनंदा दामले घरात असत. त्यांच्या पुढच्या वरंड्यात 2 डोलणाऱ्या खुर्च्या होत्या. सकाळी 9चा चहा दामले त्या खुर्च्यात बसून पीत असत. नाहीतरी करायचं काय, हा प्रश्न श्री आणि सौ दामलेंना होताच. मग दोघंच बोरिवलीच्या आठवणी काढत बसायचे. दुपारी दामले एकटेच बाहेर त्या खुर्चीत बसत. सौ जरा आत जाऊन पडत असे. मध्येच ते बागेत येरझारा घालत आणि परत त्या डोलणाऱ्या खुर्चीत येऊन बसत. हा त्यांचा खेळ दुपारभर चाले. खुर्चीत बसले की दामले त्यांच्या भूतकाळात जात. त्यांची क्रॉम्प्टनमधली नोकरी, सौची शाळेतील नोकरी. दोघं नोकरीला असल्यामुळे अविनाशला उच्च शिक्षण
देता आले. कर्ज काढून घेतलेली 1 BHK जागा, त्याचे हप्ते भरताना चुकलेली पैशाची गणितं, ऑफिसमधले मित्र, शेजारी, बर्वे आणि कॉलनीतले उत्सव हे सगळे त्यांना आठवायचे. स्वातंत्र्याचे वारे, RSSची केलेली कामं, आणीबाणी, सर्व काही त्यांच्या डोळ्यापुढे येत असे. या सर्व आठवणी ते सौबरोबर शेअर करत असत. अर्थात ती डोलणारी खुर्ची त्याला साक्ष असायची. तर आता ही डोलणारी खुर्ची श्री दामले यांची भूतकाळातील आठवणीची होती आणि विरंगुळ्याचं साधन होतं. श्री दामले यांचा भूतकाळ भारतातला होता. अमेरिकेतल्या आठवणीच नव्हत्या. कसे जमणार ऋणानुबंध? याला काही इलाज नाही, कारण दामले आता अमेरिकन झाले होते आणि शेवटच्या प्रवासापर्यंत ती डोलणारी खुर्ची त्यांची साथ आणि सोबत देत होती. या कथेचा भाग 7 लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णासाहेबांची खाट या कथेचा भाग 7. लोणावळा स्टेशनमधून समोरच्या डोंगरांच्या उंचवट्यावर एक मोठा बंगला आणि त्याची पाटी दिसे. बागवे बंगला. मधुकर बागवे हे नाव तसं खूप मोठं होतं. त्यांच्या 2 फॅक्टरीज होत्या. मुंबईत एक ऑफिस, 2 फ्लॅट्स, गावी जमीन जुमला, कशाला काही कमीच नव्हतं. बागवेंचं वय 76. सध्या मुलगा सगळ्या फॅक्टरी आणि धंदा सांभाळायचा. 70ला असताना मधुकररावांनी ठरवलं की आता या सगळ्या व्यापातून रिटायर व्हायचं, मुक्त व्हायचं, आणि त्यांनी तसं केलंही. मुलाच्या हातात सर्व देऊन ते आणि त्यांची पत्नी श्यामला लोणावळ्याच्या बंगल्यात कायमचे शिफ्ट झाले. 3 वर्षापूर्वी त्यांची पत्नी श्यामला कॅन्सरने गेली आणि ते एकटेच राहू लागले. मुलगा त्यांना परत मुंबईत या म्हणून बोलवत होता, पण आता त्यांना ते एकत्र आणि मुंबई नको होती. बंगल्यापुढे पुढे बाग होती आणि मोठा पोर्च. बंगला तसा मोठा, 6 खोल्या, गच्ची, मागे पुढे बाग. परंतु हल्ली मधुकररावांना एकटेपणाची भीती जाणवायला लागत होती, म्हणून ते खूपसा वेळ पोर्चमध्ये येऊन बसत. त्या पोर्चमध्ये त्यांच्याकडे एक मोठी डोलणारी आराम खुर्ची होती. वयामुळे बागेत फार फिरणं होत नसे. थोडे फिरल्यावर ते त्या खुर्चीत बसत. गतजीवनाच्या आठवणी ही त्यांची पुंजी होती. जेव्हा पाहावे तेव्हा तुम्हाला लोणावळा स्टेशनवरून ते खुर्चीत बसलेले मधुकरराव दिसतील. तीच खुर्ची त्यांच्या आयुष्याची साथ आणि सोबत होती. तर असा ही 7 कथांची गोष्ट, पुढचा भाग 8 हा या सर्व गोष्टींचा सारांश आहे. तो लवकरच. डोलणारी खुर्ची आणि अण्णासाहेबांची खाट या माझ्या कथासंग्रहाचे 7 भाग तुम्ही ऐकलेत. तर या 7 गोष्टींचा एक सारांश जो आपल्या सगळ्या जीवनाचा, आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक कॉमन भाग आहे. तर चला तर त्याचा आपण सारांश बघूया. डोलणारी खुर्ची आणि खाट हे दोन्ही एका परिपूर्ण जीवनाचे प्रतीक आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या ठिकाणी केला असला, वेगवेगळ्या स्तरांमध्ये केला असला, तरी त्याची परिपूर्तता त्या प्रत्येकाला एका समान स्तरावर घेऊन येते. ती ही डोलणारी खुर्ची, आठवणींची खुर्ची. आपल्या प्रत्येकाचा जीवनपट हा आठवणींचा सुंदर गोफ किंवा हार आहे आणि त्याला पैशाचं, बाहेरील जगाचं काही मोजमाप नसतं. तो एक कप्पा प्रत्येकात असतो. तो कप्पा उलगडताना करायचं काम ही डोलणारी खुर्ची आणि खाट करत असते. माझ्या या 7 भागातून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणी धीरूभाई अंबानी असो, चाकरमानी असो, कलाकार असो, राजकीय पुढारी असो किंवा अगदी धारावीत राहणारा दशरथ आणि चाळीतले अण्णा असोत, हे सर्व या डोलणाऱ्या खुर्चीत समान धाग्याने बांधलेले आहेत. आणि तो धागा म्हणजे गत आयुष्यातील आठवणींचा धागा. त्या आठवणी वेगळ्या असतील, वेगळ्या समाजातल्या वेगळ्या असतील,
त्यांचे रंग कमी अधिक डार्क, गुलाबी, फिकट असतील, परंतु सगळ्यांची आठवणींची गोळाबेरीज बघितली तर ती कॉमन दिसेल. आयुष्यातील चढउतार, कष्ट, सुखदुःख निभावून नेले ते आयुष्य यात समान धागा दिसेल, तो म्हणजे हा जन्म जगण्याचा. आणि तोच धागा पकडून मी त्याला डोलणारी खुर्ची आणि खाट याचं प्रतीक म्हणून संबोधलं आहे. या मालिकेचे 7 भाग वाचल्यावर तुमच्या हे लक्षात येईल. एक लक्षात घ्या की हे प्रतीक म्हणजे दुःखी किंवा नकारात्मक नसून जीवनाचा आढावा किंवा अवलोकन आहे. अर्थात जीवनाची संध्याकाळ जरी असली तरी ते एक सत्य म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि सारांश हाही स्वीकारला पाहिजे. खरं तर यासाठीच डोलणारी खुर्ची आणि खाट याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, यात शंका नाही. असो, मी इथेच थांबतो. डोलणारी खुर्ची आणि अण्णासाहेबांची खाट या कथासंग्रहाचे 7 भाग आणि सारांश तुम्ही ऐकलात. तुम्हाला जर आवडला तर त्यावर जरूर 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 अभिप्राय द्या. त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल ती मी जरूर करीन. कळावे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. संजय पराडकर.